आमच्या म्हणजे मी कुणालाच राजकीय नेत्यांपैकी कुणालाही ओळखत नाही, असतील कितीही नेते, फक्त मला एकच नेता माहिती आहे, नाना भानगिरे. अच्छा. हा, त्यांनीच आमच्यासाठी आजपर्यंत सगळी कामं केलेली आहे. आमचा रस्ता असू देत, आमच्या सोसायटीचं मंदिर असू देत, हा, आमचं मंदिर जे बांधलं त्या मंदिराचे सगळे म्हणजे गणेश जयंती वगैरेचे कार्यक्रमाला नाना आवर्जून येतात आमच्यासाठी. आमचं ज्येष्ठ नागरिकांचं एक मंडळ आहे, त्याच्यासाठी नाना नेहमीच चौकशी करतात. आमचा एक जरी फोन गेला तरी नाना धावत त्यांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला पाठवून आमची कामं ती म्हणजे शंका आमची हे करतात, निरसन करतात. पाण्यासारखा प्रश्न आहे, तो प्रश्न पण त्यांनीच आमचा सोडवलाय. कधी उन्हाळ्यात खूप पाण्याचे हाल होतात, त्यावेळेस नाना स्वतःच्या खर्चाने आम्हाला टँकर पाठवतात, त्यामुळे आमच्या बायकांचे हाल होत नाही. नाहीतर पाणी एक अशी गोष्ट आहे की त्याच्याशिवाय आपण हेच करू शकत नाही. उन्हाळ्यात तर पाणी पाहिजेच. बरोबर. नाही, हे सार्वजनिक कामं झाले जे हा. सगळ्यांच्या नावाने केलेले. वैयक्तिक काय तुमचं काय? वैयक्तिक माझं काम सांगते मी, एक अनुभव सांगते. माझ्या सासूबाई उरळीत होत्या, त्यांचं तिथं डेथ झाली आणि त्या दिवशी आपल्याकडे पालखी जाते, नाही की नाही, पालखी जाते, त्यामुळे सगळे रस्ते बंद होते. आणि त्या बाईचा तर फोन यायला लागला डेअर केअर मधल्या की तुम्ही आत्ताची आत्ता डेथ बॉडी घेऊन जा. प्रश्न पडला काय करायचं. त्यावेळेस नानांना मी फोनही नाही केला, पण नानांना माहिती झालं तर नानांनी त्यांच्या लोकांना पाठवून अँब्युलन्सची हे करून सगळी ते प्रश्न सोडवला आणि मला डेथ बॉडी इथपर्यंत आणून दिली. ते त्यांचे खूप मोठे वैयक्तिक हे माझं काम त्यांनी खरंच केलंय. बरोबर. येत्या 15 तारखेला इलेक्शन आहे, मग काय वाटतं तुम्हाला या भागातून कोण नगर? आमच्या भागातून नाना भानगिरेच आले पाहिजे, तेच जनतेचे खरं कैवारी आहेत. मला बाकीचे तर राजकीय कुठल्याच माहिती नाहीये, फक्त नानाच माहिती आहेत. वेळोवेळी तेच मदतीला आलेत आमच्या.